पत्नीचे विवाहबाह्य संबंध, प्रियकर व साथीदारांच्या मदतीने पतीचा केला खून। निफाड तालुक्यातील उगाव येथून 18 फेब्रुवारी रोजी 30 वर्षाचा युवक शादाब रज्जाक तांबोडी हा बेपत्ता झाल्याची तक्रार आल्याने निफाड पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली। त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता युवक शादाब तांबोडी याचा शोध सुरू केला असताना दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसूल गावाच्या शिवारात परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली नदीच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला। सदर मृतदेहास ठार मारण्याच्या उद्देशाने मयताचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधून व तोंडाला कपड्याने बांधून तसेच कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून परसूल शिवारात चांदवड ते निफाड रोडवर परसुली चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून जीवे ठार मारून खून केला असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 75/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। मयताच्या वर्णनावरून तो निफाड पोलीस ठाण्यातील मिसिंग मधील युवक शादाब रज्जाक तांबोडी असल्याचे निष्पन्न झाले होते। पोलीस प्रशासनाने फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट व श्वान पथकांसह गुन्ह्याच्या घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। यातील मयत युवक शादाब तांबोडी याची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळ परिसरात मिळून आलेले भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऋषभ मनोज वर्मा वय 23 राहणार चांदवड रोज मनमाड तालुका नांदगाव, मयताचा मेवणा शाहरुख शफीक शेख वय 21 राहणार मालेगाव नाका मनमाड तालुका नांदगाव, युवराज विजय थोरात वय 19 राहणार मोतीबाग नाका भीमनगर मालेगाव, सलीम साबीर शेख वय 28 राहणार 8वी गल्ली 1275 आझाद नगर मालेगाव, आर्यन सुंदर जिनवाल वय 19 राहणार भीमनगर मोतीबाग नाका मालेगाव, शेख एजाज शेख रियाज वय 29 राहणार आंबेडकर नगर मनमाड आरोपींना ताब्यात घेतले। तसेच मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोडी वय 24 राहणार उगाव तालुका निफाड यांना ताब्यात घेण्यात आले। तपासात मयताची पत्नी मुस्कान व आरोपी क्रमांक 1 ऋषभ वर्मा याचे प्रेम संबंध होते। त्यांना लग्न करायचे होते। मग त्यांनी कट रचून ऋषभ वर्मा व मयताचा मेवणा शाहरुख शेख यांनी संगनमत करून त्यांच्या साथीदारांसह मनमाड येथे सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करावयाचा आहे असा बनाव करून मयत शादाब तांबोडी यास मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर त्याचे दोन्ही हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधून तोंडाला कपड्याने बांधून त्याचा खून करण्यात आला। नंतर त्याच्या कमरेला व मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून मृतदेह चांदवड ते निफाड रोडवर परशुल शिवारातील नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून दिला अशी कबुली दिली आहे। सर्व आरोपींना चांदवड पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे पथक करत आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क निफाड। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।